त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं। एकीकडे आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंची भेट झाली, त्यानंतर आजची ही भेट, कसं या सगळ्या भेटींच्याकडे अनेक जण चर्चा करताना आता ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर आहे, त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत। पण पवार साहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिलेली नाही आणि त्याबद्दलची मला माहिती नाही काय आहे। परंतु त्यांनी खुलासा असा केला की अनेक मंडळावर अनेक ट्रस्टीजवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य आणि उपाध्यक्ष असल्यामुळं या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं, असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं। पण संजय राऊत म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र आधीपासूनच आहेत। मग फारच मोठा आनंद आहे आम्हाला। संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हाला सर्वांना होईल। सार्वजनिक साहेब दोघेही एकत्र आले आपल्या शरद पवार तर आपल्यासारख्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंदच वाटेल ना। अनेक वर्ष आम्ही दोघांच्यावर काम केलेलं आहे, अनेक वर्ष त्यांच्या विचारावर आम्ही वाढलेले कार्यकर्ते आहोत, त्यामुळे सगळ्यांना साहजिकच आनंद होणार आहे। विचार करावा असं तुम्ही विनंती करणार? आता झाला तर काय, निश्चितच कोल्हापूरचे काही इतिहास संशोधक आणि काही मंडळी अनेक वर्षापासून संगम माऊली जिल्हा सातारा येथे असलेल्या करवीर संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांची समाधी शोधून काढून त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं, चांगलं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करतायत। त्यांनी परवाच माझी भेट घेतलेली होती, त्यांनी इथं आंदोलन केलेलं होतं, मी त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं लक्षात आलं की 2017 मध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळामधून 92 लाख आणि काही रक्कम त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून आणण्यात आलेली होती, तरी अद्याप त्या समाधीचं संवर्धन झालेलं नाही आणि म्हणून आज तातडीनं आपण बैठक बोलावली। पीसीद्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील, नंतर सुप्रिंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नागेशकर, ते आर्किटेक्ट त्यांनी नेमले आहेत, ते त्या सर्व आणि आम्ही सर्वजण, मी जिल्हाधिकारी आणि विजयराव देणे आणि त्यांचे सगळे सहकारी, काही इतिहास संशोधक होते, ते सगळे उपस्थित होते। जिल्हाधिकारी सातारा यांनी आम्हाला सांगितलं की 26 कोटीचा आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे, तिथे थोरल्या शाहू महाराजांची ही समाधी आहे आणि ही संपूर्ण परिसर हा राजघराण्याशी ताब्यामध्ये आहे आणि त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशनही त्यांनी दाखवलं। तर ते उदयनराजे, खासदार उदयनराजेंना, आता सध्याचे मंत्री जे आहेत सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजेंना ते दाखवून, पालकमंत्र्यांना दाखवून ते लवकरात लवकर हे शासनाकडे पाठवणार आहेत आणि काम चालू करणार आहेत। आम्ही त्यांना सूचना केल्या की तात्काळ 3% जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे गड किल्ल्यासाठी वगैरे, त्याचा वापर करून पहिल्यांदा हे स्मारक ते व्यवस्थित जतन करा, संरक्षित करा आणि मग तुमचा 26 कोटीचा जो आराखडा आहे तर ती काय लगेच होणार नाही। आणि काही इतिहास संशोधक सांगत होते त्या शिळा आम्ही शोधून काढल्या, त्याला वज्रलेप लावला वगैरे, ही बाब आता शासन हातामध्ये घ्यायची आहे, म्हणून आम्ही योग्य त्या सूचना दिल्या आणि 2-3 दिवसामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बैठक घ्यावी, या सगळ्या लोकांना बोलावून घ्यावं, यांच्या शंका, त्यांच्या ज्या आहेत अपेक्षा त्या समजून घेऊन त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा असं ठरण्यात आलं आणि बैठक समाप्त झाली।